काँग्रेस आणि भाजपमध्ये लोकशाहीच्या मुद्द्यावरून जोरदार जुंपलेली आहे। काँग्रेसनं लोकशाहीची सांगड त्यांच्या पक्षासोबत जोडली आणि या मुद्द्यावरून भाजपनं जोरदार टीकाही केली आहे। लोकशाहीची चेष्टा करणारे आता लोकशाहीच्या नावानं गळा काढत असल्याचा पलटवार भाजपनं केलाय। काँग्रेस आणि भाजपमध्ये लोकशाहीच्या मुद्द्यावरून नेहमीच राजकीय संघर्ष होतो। देशात लोकशाही राहिली नसल्याचा आरोप काँग्रेसकडून नेहमीच केला जातो। आता काँग्रेसनं नवा मुद्दा मांडलाय। लोकशाहीचं मूळ काँग्रेसच असल्याचं वक्तव्य काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलंय। लोकशाहीमध्ये निर्णय कोण घेतं हे त्या पोपटांनाच कळत नसेल। ज्याला लोकशाहीच मान्य नाही ज्या लोकांना, त्या लोकांच्याबद्दल काय बोलावं, त्याच्यावर प्रतिक्रिया देण्यासारखे लायकीचे पण ते लोक नाहीत। नाना पटोलेंनी केलेल्या वक्तव्यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी टोफ डागली आहे। ज्या काँग्रेसनं देशात आणीबाणी लादून लोकशाहीची हत्या केली होती, त्याच काँग्रेसनं लोकशाहीसाठी आवाज उठवणं हा सर्वात मोठा विनोद असल्याची खिल्ली चंद्रशेखर बावनकुळेंनी उडवली आहे। मला काही पोपट वाचीव गरज नाही आहे। त्यांच्याकडले खूप लोक, काँग्रेसमधले मोठ्या प्रमाणावर लोक हे भाजपमध्ये येत आहे, म्हणून त्या ठिकाणी थोडे नाना पटोले साहेब डिस्टर्ब झाले आहेत आणि काँग्रेस पार्टी हे डुबतं जहाज आहे आणि त्या जहाजामध्ये नाना पटोले बसले आहेत। लोकशाहीच्या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये नेहमीच आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत असतात। मात्र काँग्रेसकडून जेव्हा जेव्हा लोकशाहीचा मुद्दा मांडला जातो, त्यावेळी भाजपकडून आणीबाणीचा आरसा दाखवला जातो आणि आरशात पाहिल्यानंतर काँग्रेसचा टीका करण्याचा जोर चांगलाच ओसरतो, हेही तितकंच खरं। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।